अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते. सगळे अगदी आनंदी असाल अशी मी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुमचा छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. अधिक महिना आता सुरू होतोय, तर अधिक महिन्यामध्ये जावयाला बोलून जावयाचा मानपान केला जातो, जावयाला काही वस्तूंचं वाण दिलं जातं. तर हे बघा, आता प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीने हा जो धोंड्याचा महिना आहे किंवा अधिक महिना आहे हा साजरा करत असतो. आणि जावयाला काय वाण द्यायचं आहे हे आपल्यावर असतं की आपण काय वाण, आपल्या यथाशक्तीने आपण कोणतं वाण देऊ शकतो. तर बऱ्याच ठिकाणी जावयाला सोन्याच्या वस्तू दिल्या जातात. सोन्याची अंगठी, सोन्याची चेन, सोन्याचं ब्रेसलेट, अशा गोष्टी ज्या आहेत त्या जावयाला वाण म्हणून दिल्या जातात. पण आजकाल हे खरंच खूप कमी लोकांना शक्य असतं, कारण सोन्याचा जर आपण भाव बघितला असेल तर सोनं खूप महाग झालेलं आहे. आणि मग जे आपण सर्वसामान्य लोक असतो तर आपल्याला असं या वस्तू घेणं खरंच परवडत नाही. म्हणजे मग खूप पैशांची इकडून तिकडून ॲडजस्टमेंट करून या द्याव्या लागतात. पण लक्षात घ्या, फक्त सोनं आपल्या जावयाला वाण दिलं म्हणजेच ते शुभ ठरतं असं नाही आहे. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये अशा काही गोष्टी सांगणार आहेत, अशा 2-3 वस्तू सांगणार आहेत की त्या वस्तू ज्या आहेत त्यांचं मोल जे आहे ते सोन्यापेक्षा खूप जास्त आहे. आणि अशा वस्तू जर तुम्ही जावयाला वाण म्हणून दिल्या, या काही वस्तू वाण म्हणून तुम्ही जावयाला दिल्या तर त्याचं खूप पुण्य, खूप शुभ फळ हे तुम्हालाही मिळेल आणि तुमच्या जावयाला आणि मुलीला सुद्धा त्यांच्या संसारासाठी त्याचा खूप फायदा होईल. तर अशा काही मौल्यवान वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. तुमचा धोंडा सार्थकी लागतील अशा वस्तू मी तुम्हाला काय वाण देता येतील या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, ज्यांना जावाई नाही किंवा ज्यांच्या मुली लहान आहेत त्या माणसांनी काय करावं, म्हणजे त्यांनी काय करावं, तर असे लोक आपल्या बहिणीच्या नवऱ्याला, म्हणजे आपली जी नणंद असते, नणंद आणि त्यांच्या मिस्टरांना आपण आपल्या घरी बोलून जो मानपान आहे, जेवण वगैरे ते करून आपल्या यथाशक्तीने तुम्ही ते मानपान जो आहे तो करू शकता. आता तुम्ही म्हणाल हे करावंच लागतं का, तर मी तुम्हाला कालच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की अधिक मास हा भगवान विष्णूंना समर्पित असतो. आणि आपण जे जावई असतात तर त्यांना आपण नारायणाचं रूप मानत असतो, भगवान विष्णूंचं रूप मानत असतो. आणि आपण जर त्यांचा या महिन्यामध्ये मानसन्मान केला तर त्याचं शुभ फळ हे आपल्याला मिळत असतं. म्हणून जावयाचा मानपान अधिक महिन्यामध्ये, धोंड्याच्या महिन्यामध्ये करावा असं म्हटलं जातं. तर तुम्हाला मुलगी नसेल आणि तुम्हाला इच्छा असेल की करावं, तर तुम्ही तुमच्या बहिणीला, बहिणीच्या मिस्टरांना वगैरे बोलू शकतात, नंदेला आणि तिच्या मिस्टरांना, असं सुद्धा तुम्ही करू शकतात. यासोबतच समजा काहींचा, बऱ्याच लोकांचा काही गोष्टी घडल्यामुळे काहींना जावाई नसतो, म्हणजे मुलगी असते पण मग मुलगी विधवा होते काही कारणामुळे, जावाई समजा वारलेले वगैरे असतील, ते आपल्यात नसतील आत्ता, तर तुम्ही मुलीला आणि तिच्या मुलांना सुद्धा घरी बोलून हा मानपान वगैरे तुम्हाला जे करायचं आहे ते करू शकतात. असं काही नाही की जावाई नाही म्हणून आपण मुलीला, नातवंडांना बोलू नाही शकत, नाही. तर तुम्ही त्यांना सुद्धा, कारण त्यांना तेवढाच हातभार होतो, त्यांना तुम्हाला शारीरिक, मानसिक, आर्थिक जी काही मदत करता येत असेल ती तुम्ही करू शकतात तुमच्या यथाशक्तीने. तर ह्या काही गोष्टी होत्या, ह्या मला पहिले तुम्हाला क्लिअर करायच्या होत्या. आता हे बघा, या धोंड्याच्या महिन्यामध्ये बऱ्याचदा सोन्या चांदीच्या वस्तू वाण म्हणून दिल्या जातात. मग कोणी चांदीची ताट, वाटी, ग्लास, चमचा असं करतं, चांदीचं निरांजन वगैरे. पण या जरी चांदीचं जरी केलं तर चांदी सुद्धा खूप महाग आहे. तर त्यामुळे या गोष्टी सगळ्यांनाच परवडतं असं नाहीये. सोनं चांदीचे भाव खूप झालेले आहे. एक छोटी वस्तू जरी घेतली तरी खूप पैसे मोजावे लागतात. पण काही ठिकाणी लोक हौस म्हणून करतात, हौस म्हणून ते सोन्या चांदीचे दागिने सुद्धा आपल्या जावयाला, लेकीला ते देत असतात. पण बघा, वस्तू किती महागडी घेतली याला महत्त्व नसून त्या वस्तूची किंमत किती आहे, किती कमी आहे, किती जास्त आहे याला महत्त्व नाहीये. पण आपण जी वस्तू देतोय तर त्या वस्तूला महत्त्व आहे की आपण कुठली वस्तू देतोय आणि त्याचं ती वस्तू किती शुभ फळ देते, त्या वस्तू आपण वाण दिल्यामुळे त्याचं किती पुण्य आपल्याला मिळतं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि जावयांना वाण तर दिलाच पाहिजे या महिन्यामध्ये. काहीतरी तुम्ही तुमच्या यथाशक्तीने छोटं मोठं काहीही करा. असं केल्यामुळे आपल्याला भगवान विष्णूंचा भरभरून आशीर्वाद मिळतो. म्हणून मी तुम्हाला सोन्यापेक्षाही काही मौल्यवान वस्तू मी तुम्हाला सांगणार आहे. या तुम्ही जावयाला वाण म्हणून दिल्या तर भगवान विष्णू नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील. कोणत्या आहेत वस्तू या मी तुम्हाला सांगते, पण त्याआधी सांगते की अधिक मास कधी सुरू होतोय. अधिक मास यावर्षी 17 मे रविवारपासून तर 15 जून सोमवारपर्यंत आहे. यावर्षी अधिक मास हा ज्येष्ठ महिन्यामध्ये आलेला आहे.
तर या पूर्ण महिन्यामध्ये जावई आणि लेकीला जसा त्यांच्या सोयीने टाइम मिळेल तर तेव्हा तुम्ही कधीही बोलू शकतात. पूर्ण महिन्यामध्ये असं काही नाही की याच दिवशी किंवा त्याच दिवशी, पूर्ण महिन्यामध्ये त्यांच्या सोयीने तुमच्या सोयीने जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही बोलून त्यांचा मानपान करू शकता. तर मग तुमच्या मुलीचं अगदी नवीन लग्न झालेलं असू द्या किंवा लग्न झालेलं असून बरेच वर्ष झालेले असतील तरी काही हरकत नाहीये. पण जावयांना बोलून तुम्ही खाण्याचे गोडधोड पदार्थ बनवू शकतात. जेवण, पुरणपोळीचं जेवण वगैरे जे काही शक्य असेल ते तुम्ही या महिन्यामध्ये करू शकता. कारण हे बघा, एका बाजूला जर आपण विचार केला ना तर मुलीच्या आईवडिलांना खूप काळजी सुद्धा असते की आपल्या लेक जावयाला आपण काही वाण दिला नाही म्हणून तिच्या सासरचे काही बोलतील का किंवा कुणी काही नावं ठेवेल का. कारण प्रत्येकाची परिस्थिती सारखी नसते. सगळेच अगदी महागड्या वस्तू देऊ शकत नाही. म्हणून आपण घरी बोलून आपल्या साईडने आपण सगळं आपल्या यथाशक्तीने जेवढं जमेल तेवढं करण्याचा आपण प्रयत्न करायचा. तर आजकाल बरेचसे जावई जे आहे ना ते मुळातच स्वतः समजदार झालेले आहे. त्यांना असं बायकोच्या माहेरी असं काही घेणं वगैरे त्यांना आवडत नाही. ते स्वतःहून सांगतात की ही एक रीत आहे, ही एक पद्धत आहे, म्हणून आम्ही तुमच्याकडे जेवायला येतोय, भेटायला येतोय, पण बाकी असं देवाणघेवाण वगैरे आम्हाला नको. असं आजकाल बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की मुलं स्वतः खूप समजदार झालेली आहे. त्यामुळे पूर्वीसारखं नाही की काही गोष्टी कमी जास्त पडल्या म्हणून लगेच रुसवे फुगवे धरायचे नाही. असं आजकाल म्हणजे जवळपास बघायलाच मिळत नाही. तर आता बघा, मी तुम्हाला सांगते की वाणामध्ये तुम्हाला काय गोष्टी द्यायच्या आहे. तर सोने, चांदी, तांबे यांचे भांडे, तर 5 भांडे ज्यांना शक्य असतात ते देतात. याऐवजी तुम्ही हे बघा, मिठाई, अनारसे, बत्तासे, म्हैसूर पाक असे जे सच्छिद्र म्हणजे जे जाळीदार पदार्थ असतात ते तुम्ही 33 या संख्येमध्ये देऊ शकतात. एका म्हणजे तांब्या जो असतो त्यामध्ये तुम्ही भरून ह्या गोष्टी देऊ शकतात. आणि यासोबत तुम्हाला एक निरांजन द्यायचं असतं. निरांजन तुम्ही कुठलीही वस्तू द्या, हरकत नाही, पण त्याच्यासोबत निरंजन जे आहे ते तुम्हाला द्यायचंच आहे. तुम्ही स्टीलचं द्या, पितळाचं द्या, चांदीचं द्या, हरकत नाही, पण निरंजन नक्की द्या. किंवा तुम्ही जावयांच्या आवडीचे जे काही फळं असतील ते 33 या संख्येमध्ये तुम्ही देऊ शकता. यानंतर सगळ्यात पुढची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे सोन्याऐवजी सोन्याचं मौल्य असलेली, सोन्या एवढं मौल्य असलेली कुठली वस्तू आहे ते म्हणजे लक्ष्मीची पावलं. मग ती तुम्ही चांदीची द्या की तांब्याची द्या, हरकत नाही. हे एक उत्तम वाण आहे. हे ज्या लक्ष्मीचे पावलं आहे तुम्ही तुमच्या लेकीला आणि जावयाला वाण म्हणून देऊ शकतात. ते त्यांच्या घराच्या उंबरठ्यावर तिथे ते लावू शकतील किंवा देवाऱ्यामध्ये आपण लक्ष्मीची पावलं जी आहे ती पूजतच असतो. गौरी गणपतीत सुद्धा लक्ष्मीची पावलं जी आहे ती काढली जातात. मार्गशीर्ष गुरुवार असतील किंवा अजून कुठली पूजा असेल दिवाळीमध्ये वगैरे, तर रांगोळीचा एक भाग म्हणून किंवा उंबरठ्यावर पावलं जी आहे ती लावलीच जातात. घाई गडबडीमध्ये आपण पावलं वगैरे काढायला आपल्याला वेळ असतो. तर त्यामुळे अशी तांब्याची किंवा चांदीची पावलं जर तुम्ही जावयाला वाण म्हणून दिली तर त्याचा त्यांना छान उपयोग पण होईल. आणि ही गोष्ट अतिशय शुभ आहे. आपल्या घरात लक्ष्मीची पावलं असलीच पाहिजे. मग ती प्लास्टिकची वगैरे जी येतात ना बाजारात तर ती शक्यतो लावू नये. तांब्याची सुद्धा थोडी स्वस्त मिळतात, तुम्ही तपास करा. मी तुम्हाला स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून सुद्धा तुम्हाला मिळून जाईल. तर तुम्ही चांदीची जी आहे ती त्यांच्याकडे मिळणार नाही, पण जे तांब्याचे पावलं आहे ते तुम्हाला मिळून जातील. आणि हे तुमच्या जावयाच्या आणि लेकीच्या स्मरणात सुद्धा राहील. आणि ही अतिशय उपयोगी वस्तू दिल्याचं तुम्हाला सुद्धा स्वतःला मनाला समाधान मिळेल. आणि ही गोष्ट खूप काळ टिकणारी आहे. तर ही एक महत्वाची गोष्ट आहे. यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती. तसं मुलीचं लग्न झालं की आपण मुलीसोबत बाळकृष्ण, गणपती बाप्पा आणि अन्नपूर्णा माता हे देतच असतो. पण काही कारणास्तव लेकीकडे जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर तुम्ही अन्नपूर्णा मातेची पितळाची किंवा चांदीची जमेल तशी तुमच्या यथाशक्तीने तुम्हाला जशी जमेल तशी मूर्ती तुम्ही द्या. आपल्याला माहिती आहे की अन्नपूर्णा देवीचं वास्तव्य आपल्या घरात असणं खूप महत्वाचं आहे. त्यामुळे आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमी पडत नाही. म्हणून तुम्ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती पितळाची सुद्धा तुम्ही देऊ शकतात, हरकत नाही. हे सुद्धा एक खूप उत्तम वाण तुम्ही तुमच्या जावयाला आणि लेकीला देऊ शकता. आणि समजा जर तुमच्या लेकीकडे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे मग तुम्ही गाय वासरूची मूर्ती देऊ शकता. गाय वासरूची मूर्ती ही घरात असलीच पाहिजे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला खूप महत्वाचं स्थान आहे. आणि गाय जी आहे तर तिची पूजा आपल्या हातून झालीच पाहिजे. आजकाल शहरांमध्ये गाय ही आपल्याला सहजासहजी मिळत नाही. मग आपण जेव्हा एखाद्या सणासुदीला नैवेद्य दाखवतो तर आपल्या देवाऱ्यामध्ये किंवा तुम्ही तुळशीमध्ये ही गाय आणि वासरूची मूर्ती ठेवू शकता. तर आपण एखाद्या सणासुदीला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तर मग तो त्या गायीला सुद्धा नैवेद्य अर्पण केला जातो. वसुबारसला सुद्धा आपल्याला गाय वासराची मूर्ती जी आहे ती लागतच असते. म्हणजे प्रत्येक छोट्या मोठ्या सणांना आपण गायीची पूजा करतो. तर हा सुद्धा एक खूप छान ऑप्शन आहे. हा तुम्ही आपल्या जावयाला वाण म्हणून देऊ शकता. यानंतर पुढची आणि महत्वाची गोष्ट म्हणजे स्वस्तिक.
स्वस्तिक हे एक मंगल चिन्ह आहे, शुभ चिन्ह आहे. तर तुम्ही चांदीचं किंवा तांब्याचं, पितळाचं स्वस्तिक सुद्धा, चांदीचं जरी तुम्ही घेतलं ना, अगदी तुम्हाला 400-500 रुपयापासून स्वस्तिक मिळतं. तर हे स्वस्तिक तुम्ही पितळाचं पण घेऊ शकतात, तांब्याचं पण घेऊ शकतात. हे आपल्या घरामध्ये लावल्यामुळे नकारात्मकता जी आहे ती राहत नाही. मुख्य दरवाजाला आपल्या घराला स्वस्तिक हे पाहिजेच. त्यानंतर देवाऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही स्वस्तिक पूजलं पाहिजे. तर स्वस्तिक सुद्धा एक चांगला ऑप्शन आहे. हा तुम्ही तुमच्या जावयाला आणि लेकीला वाणामध्ये देऊ शकतात. यानंतर तुम्हाला मुलीला जर अजून काही लेकीला तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्ही मुलीला नथ देऊ शकतात. आपण जे नाकामध्ये नथ घालतो ती नथ तुम्ही वाणासाठी देऊ शकतात. अशा ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ज्या आपल्या परीने आपल्याला शक्य आहे त्या तुम्ही देऊ शकतात. आणि सोबत निरंजन जे आहे ते तर द्यायचंच आहे. स्टीलचं द्या, तांब्याचं द्या, चांदीचं द्या, पितळाचं द्या, कसलंही द्या पण द्या. यासोबतच अजून एक पुढची गोष्ट म्हणजे जे तुम्ही जावई आणि लेकीला वाण देऊ शकता ते म्हणजे देवघरामध्ये आपण एक छोटा तांब्याचा तांब्या आणि त्यावर एक छोटंसं झाकण येतं. देवघरामध्ये तांब्यावर पाणी का ठेवायचं असतं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. खूप महत्त्वाचं असतं हेच. छोट्या तांब्यामध्ये तुम्हाला रोज पाणी भरून ठेवायचं असतं. त्याच्यावर एक छोटीशी वाटी झाकायला मिळते. तर तुमच्या लेकीकडे ते नसेल तर ते सुद्धा तुम्ही देऊ शकतात. मी तुम्हाला सोबतच इमेज शेअर करते की कसं असतं ते. तर हे सुद्धा तुम्ही, मी स्क्रीनवर नंबर देते, त्या ताईंकडून तुम्हाला मिळू शकतं. तुमच्या जवळपास कुठे मिळालं तरीच हरकत नाहीये. पण हा सुद्धा एक अतिशय छान ऑप्शन आहे. तुम्ही तुमच्या जावयाला हे सुद्धा वाण म्हणून देऊ शकता. आता हे बघा, हे सर्व पर्याय बघून तुम्हाला नक्कीच ते आवडले असतील असं मला वाटतं. जर तुम्ही तुमच्या मुलीला किंवा जावयाला तुम्हाला सोन्याऐवजी ह्या अतिशय मौल्यवान गोष्टी तुम्ही त्यांना वाण म्हणून देऊ शकता, ज्या त्यांच्या नेहमी लक्षात राहतील आणि तुम्हाला सुद्धा काहीतरी उपयोगी वस्तू दिल्याचं तुम्हाला 100% समाधान मिळेल. तर अशा या काही सोन्या एवढं मौल्य असलेल्या काही वस्तू होत्या, या तुम्ही जावयाला वाण म्हणून देऊ शकता. तर ही अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.